गारवा आला होता याच्यामध्ये भरपूर मासे होती. हां असं मासे खायला या बरं का. नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बांडे पुढे एकदा आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे ना मला मोकार मासे खाऊशी वाटलं, तर आज मी ना नदीवर चालू आहे. तर ह्या पा 6 जाळ्यात आपल्याकडे ह्या पा हे 6 जाळी घेतो आणि टायर घेतो. लय गार पाणी आहे आमच्याकडे. टायर घेतो आला निघतो. तर आपला स्टँड पण सांगच घेणार आहे. तर चला स्टँड हिडा अटकावून जाऊ आणि ही जाळी घेऊ. तर ह्या पा जाळी घ्यावा लागत मित्रांनो, ते पण दाखवतो. तर ह्या पा तर चला एकदम मस्त. आणि याच्यात मळे मासच फक्त, दुसरं मासं नाही गुतत. तर त्यामुळं मग कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो. व्हिडिओ लय मस्त होणार आहे. आणि चला आता निघतोय मी. तर जाळी घेतो चला. तर मित्रांनो ह्या पा विद्या आणि आम्ही चालू आहे जाळी टाकायला. तिच्याकडे जाळ्यात तिच्या हातात दिल्यात आणि चला किती मासे भेटतात पाहा आता आपण. तर ह्या पा आपल्याकडे शेणापासून अशा गौऱ्या बनवतात. ह्या पा ह्या गौऱ्या, ह्या पा ह्या अशा गौऱ्या बनवतात. तर ह्या पावसाळ्याच्या कामी पडतात आणि मस्तपैकी. तर ह्या पा गौऱ्या कसं काय बनवल्यात. तर मस्त गौऱ्यात आहे ना विद्या, है ना. तर चला पुढं काय काय बघायला भेटतंय ते पण पाहू. तर आपण ह्या गौऱ्या पण दाखवल्या तुम्हाला. तिथे चल पटकन. तर मित्रांनो ह्या पाया साधड्याचा झाड आहे आणि आता त्याचा पाला पिवळा झालाय. आता ते पाला खरून जाईल, मग आता नवा पाला येईल त्याला. तर ह्या पा इकडून पिवळी पानं झाली ती आणि आता नवी पानं येतील. हे पण पानं वाळून जातील. तर पाहू शकता वाळून गळून जातील. तर मस्तपैकी आता नवी पानं येतील. तर ह्या पा इकडं पिपर आहे मस्त. असं नाही का म्हणलं ना का मांजरा ही पिपरा खायला येतात. आणि इकडं पा सायर आहे. तर पा सायरीला आता फुलं येतील. आता तिला आता सायरचं फुलं यायला ते आलंय पा. तर बघू शकता. तर मस्त ना. तर फुलं एक नंबर वाटणार डायरेक्ट ही सायर. कधी आली? काल आली काय? तुला खाऊशी वाटलं काय आपल्या नदीचं मासं? तू मै हिडू बघितली होती का? मी खात होतो ती. मस्त ना बळे मासा आपल्याकडल्या नदीचं. चला आता मासे खायचे आपल्याला पण. तर आता आपण आलो नदीपर्यंत. तर पहा मित्रांनो इकडे खाली नदी आहे. तर चला आता आपण नदीकडे चाललोय. हा तर मित्रांनो पहा एवढा गाळ पाणी आहे बाबो. तर आता मी चालू नदीमध्ये घुसलोय जाळा घेऊन. चला आता त्या कडावरून आपण जाळा टाकीत ह्या कडाला येणार आहे. तर आपण अशी 6 जाळी नेला ती. तर मस्तपैकी जाळी टाकायचं काम चालू आहे. आणि गार मोकार पाणी आपल्याकडे टुपाई नाही टुपाव बसायला. हाय गुडघ्या एवढलाच पाणी खोल. पण मग घ्यायचं टाकायचं ना. तर चला कसं काय टाक नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो. आणि पहा माझं चालेल जाळी टाकायचं काम आणि मोकार कमरा वाढला पाणी. आणि इकडं पुढं आलो आहे आता पार तिकडून इकडं पहा. तर इटवर आलो आहे जाळी टाकीत. तर आपल्याला पार त्या टिपारापर्यंत जायची जाळी टाकीत. तर आताचे आपली 5वा जाळं हे टाकायचा. तर चला आता आपण घेतला आहे 5वा जाळा टाकायला. तर मस्तपैकी. तर आपल्याला अजून एक 6वा जाळा टाकायची. तो पार त्या टिपाराच्या खाली जाणार आहे. हे जास्तच जाळा लांब आहे मित्रांनो. आणि जाळा लांब असल्यामुळं पाणी अरे होत. तर मित्रांनो पहा त्या टिपडापासून पिवऱ्या टाकीत आलो आपण. तर काय पहा इथून तर फार शेवट तर तिकडं माणसं दिसतात पहा उभी. तिडवर टाकल्या ते त्या दगड्यात पहा तिकडं पुढं समोर दिसतात तिडवर. तर 6 तिवऱ्या टाकल्यात आपण. तर चला किती मासे भेटतात सकाळी येताना पाहू. चल दिदी जायचं का मग? हां चल घे त्या पिशा मग आपल्या. चल
पहा बदक गेलं तिकडे गेलं 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 आबुटे मोकार निघाला आबूट दाखव आपण हा आज पहा मोकार आबुटे तर आज ऊन लवकर निघत आहे का नाही कानवा है ना दिदे पहा बरं मोकार तो काय आलाय आबुटे मग असं गुतलत का नाही ना बरं पाहू जाऊन तर खरी नाही का मित्रांनो ह्या पाहिजे गाय पाहता ती आणि ह्या गाय पाताला सुरा येतोय त्याची भाजी करतात एकदम भारी चविष्ट भाजी लागते नाही का मित्रांनो तर पहा इकडं सुरा निघालाय एकदम कावळा सुरा आहे तर ह्या पहा इकडं तर आपण याची भाजी करणार आहे ते पण दाखवणार आहे मस्तपैकी एक रेसिपी तर चला आता इथं एक सूर आहे आणि अजून सूर निघतील तर पहा खाली किती दाट जंगल झाडी आणि काय निसर्गरम्य वातावरण आणि मोकार आबूट निघालाय आहे ना ह्या पहा बरं मोकार लाल 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 आबूट निघालाय बा आम्ही नदीला आलं बघू शकतात तुम्ही नाते दादा आता जाळे काढायला जाऊ राहिले हा मित्रांनो एवढलं मास ते तर जवळ येऊन दाखवतो कसा आमचा कालवण होणार आहे 7 एवढ्या ते ह्यापा मास ह्यापा हे काय हे ना ते भाऊ कसं सुटलं मास आहे ना पार दिसन अशी जास्त मोकारच बघितलं का हा आपण लयला गार पाणी कपडे आणले का काढायच्या धरून कुसरी आहे ना चौथी 3 काढल्या ना आपण ही चौथी तुझ्यात काहीच नाही मोकळी सर्व गारटलं गो भर आणला गारटला बघितला का किती येत का मला सापडला ना 4-5 किलो सापडलं हे त्या इकडे किती मोठे एवढं मास मला बुजून खाऊ दिस मला लय गार वाजलाय आता 1-2 आहेत नाही का हे घेतो तू पेटवले काय का मग दीदी लय गार वाजलाय भाऊ मासा खातो आहे का वाव लय थंड भाऊ आंघोळ केली का आंघोळ केली रे थोडा पोटात गरम गरम माशाचा है ना तुला खायचे का हा हा इकडे लय थंडी वाजले नदीला से आम्ही आणि आपण मासे भुजून खातो दिले खाय हा शेक केला ह्या काय लय गार वाजला होता याच्यामध्ये भरपूर मासे होती हां असं मासे खायला या बरं का हा वाव दिदे बघ ना हा मासू पा दे मली आहे ना झालं गेला इथून
वाव लय चव आली. आज लय टाका येऊ हा का. डोका आहे ना डोका कसा खाऊन घ्यायचा आता. असं काढायचं असं डोका खायचं. काढवा मी तोंडातून काढतो हा. माल चाहिए मेरे को, माल चाहिए. नक्की काढून टाकलं. तर या पहा मित्रांनो, असं रपारप मासं काढून घ्यायचं. तर मित्रांनो ह्या पहा, ह्या मिरच्यात लाल मिरच्यात आणि वाटी पण आहे आणि सौदा कांद, तर एवढा मिक्स वाटणार आहे मित्रांनो. पाट्यावरचा म्हणला ना एकदम चविष्ट. तर चला आता आपण वाटी बारीक करून घेऊ मस्तपैकी आणि कांदा पण बारीक करू असं ठेसून घेऊ. आणि चला आता पाट्यावरचा वाटायचे. पहिला मी बरे वर सुटलो डोंगाला. का बारीक वाटणार आहे मी. मला वाटाय मित्रांनो पाणी टाकून घेतला आणि चला मस्त मिरची वापरून घेऊ आपण. तुकडू पाटावरचाच खायचा मित्रांनो कधी. मला आहे ना त्या मिक्सरचा नाही आवडत. खरा म्हणजे पाटावरचा जेवणच एक नंबर राहतं नाही का. झाला ठेवून बरं का. चला आता कढई घेतो ठेवून, तेल टाकतो. तेल झालं टाकून. तर हा आता तेल पण तापलाय. तर चला मसाला घेऊ टाकून. आपण तेल तापला पा मसाला घेऊ टाकून टाकून मसाला टाकून खालून घ्यायला आहे मस्तपैकी. एकदम खतरनाक रेसिपी होणार आहे. तरी अजून आहे. तर आता हे घेणार आहे आपण. हे पाट्यावरची मिरची वाटेल ती टाकून घेणार आहे आता. तर आता मीठ पण टाकून घेऊ. एवढाच टाकतो हा. अजून थोडा घेऊ वाटलं तर बस. तर आता याच्यात आपण थोडं अजून पाणी टाकणार आहे. बस. आणि चला आता मासं दिवायला घेऊ आपण. तर मासं देऊन घेऊ मस्तपैकी. बंद कर ना. मध्ये दाव नाही जावे बंद कर. कोण मध्ये लाल बटन. तर पहा आपण मसाले टाकले होते आणि मस्तपैकी आता
उकळी आले त्याला. तर आता आपण मासे सोडणार आहे. तर मित्रांनो हे मळे मासे आहेत बरं का खरं. तर चला आपण थोडं आता कढईमध्ये सोडू. शिजलं का पाहतो हा. आता शिजून गेलं तर ठेवतो उतरून. शिजलं त्यांचे काय पटकन शिजून जातं ते. तर चला मित्रांनो मासं आता आपण मासं वाढून घेतलं. मावशी पण आले तर बरं वाटलं. मावशी पण आले नाही का. तर भरपूर मासं ते. आणि चला मासं खाऊन पहिलं मावशी मासं खाऊन कसं झालं. आज मी बनवलं रेसिपी. तर मस्तपैकी मस्त शिजलं बरं का. लय जास्त शिजलं नाही. बरं तू आधी खाऊन पहिले मी बनवलं. चांगलं झालंच रे. चांगलं झालं ना. वाव. भारी झालं. बरं झालं तू आली. तुला भेटलं काय आला. हा ना. मळे माझं ना मुळानं आपल्या. मस्त लागत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. अशाच नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी व्हिडिओ झाली. धन्यवाद. जय महाराष्ट्र जय आदिवासी.